ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. चला वाईटचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु विकेट इथे आपल्याला सोडावी लागेल भरतची. चौथा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव आलाय. फटका इथे मात्र फसला जातोय. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला जाते. फाईन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव इथे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल या 2 धावेच्या मदतीने अकाउंट खोललं जात. सुरेश आणि हा फटका चांगला आहे. या ठिकाणी मात्र सुरेशच्या बॅट मधनं आमच्या देवा आवटीला सलामी देत असताना हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा बिग इट मॅक्झी इमाम षटकार. हाय फटका बसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातोय झेल. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. सुरेश चा खेळ या ठिकाणी संपुष्टात आणला गेला. फलंदाज बाद सुरेश. झाले का? मग या 2 ओव्हर नंतर त्या 2 धावा ऍड करू.
चला सामना चालू करायचा आहे. 2 धावा तुमच्या 2 ओव्हर नंतर ऍड केल्या जातील. हा चेंडू इथून मात्र वाईट आहे. बॉल लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेशच्या बॅट मध्ये षटकार आला होता, परंतु सुरेशला दुसऱ्या बॉलवर लगेचच परतावं लागलं. चला 2 ओव्हरचा सामना आहे, पण आपण 3 ओव्हरचा वेळ घेतलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चेंडू फ्रंटफुट आले होते, जागा बनवली होती, त्या ठिकाणी मात्र एक चुकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर 10 धावा डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका 4 ते 5 धावा जरी आल्या तर सन्मानजनक स्कोर उभारू शकतो. कारण मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती नातकुळा जांभूळवाडी संघाच्या अगेन्स्ट. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का हा प्रश्न होता, आणि या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने आपल्याला पुढे सरकेल 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक पूर्वार्धाचा पहिल्या इनिंगचा या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू फटका चांगला आहे. पुनर्च्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातो झेल. फलंदाज होईल बाद. 12 धावा प्लस 2 धावा 14 धावा येणारे 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे.
ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 15 धाव संख्या बनवाव्या लागतील. टीम आपल्याला पाहायला मिळते मेचकरवाडी संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वरद. बारा चेंडू 15 धावा. वॉड बॉल काय बॉल या ठिकाणी रिलीज केला गेला आणि पंच सांगत असताना लेग बाईज तंगड्याला लागला बॉल. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईट आहे. वाईटच्या स्वरूपात आपलं पुढे सरकेल. दापल कावा धाव संख्या 2. 11 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू इथे मात्र फटका फसला आणि फलंदाज बाद. रोहिदास बॅक टू पवेलियन. चला सामना फास्टली खेळवा पंच. 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. इथून मात्र सामना शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. कारण मागचा सामना आपण बघितला होता फक्त आणि फक्त 8 धावा मात्र बनवलं त्या नांदगुडा जांभूळवाडी या संघाने आणि इथून मात्र 15 धावा. आई फटका फसलाय. चेंडूला जज केलं जात आहे. महत्वाची विकेट येईल. कैलास बांगारीला दाखवलाय मैदानामधनं पविलियनचा रस्ता. कैलास बांगारी बॅक टू डगाव. येणारे 8 चेंडू आणि 13 धावा. तर लवकर जा मित्रा. अगं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो लगभग 5 वाजून गेलेत. तुम्हाला खूप लांब जायचंय. मेचकरवाडी संघ आणि दामणी संघाला सुद्धा महत्वाचा सामना आहे परंतु आपल्याला उशीर करू नका. चेंडू चांगला आहे. पटकाय तेवढ्यात चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पकडलाय आणि एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. 7 चेंडू आणि लागणारी धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. संजू आपल्याला पाहायला मिळतो मैदानात ऑन स्ट्राइक. फटका फसला या ठिकाणी झेल महत्वाचा आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 10 धावा.
चेंडू इथे मात्र चांगला आहे, पटकाय तेवढा चांगला आहे, थ्रो अचूक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असताना पाच चेंडू आणि 8 धावा. आहे पटका चांगला आहे, सरळ चेंडूला उडवलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सुरेश आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव. फलंदाज डेंजर झोनला आणि फलंदाज बाद. सुरेश बॅक टू डगआउट. चला पाणी घेऊन जा लगेचच. तर येणारे चेंडू 4 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, 8 धावा झाल्या गेल्यात. चार चेंडू आणि 7 धावा. आहे पटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला पेंगो दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव आणि दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट केली जाते. 3 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. फटका चांगला आहे, चेंडूला उडवलाय, गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि सामना इथे मात्र फिनिश केला जातोय आपल्या स्टाईलने. बॅट्समन होता त्या ठिकाणी सुदामच्या बॅट मधनं विजयी फटका.